रूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पद्यनं च विधाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिद्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहिरू राम कृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। शिंदे पाटील परिवाराचं भूषण स्वर्गीय पिताश्री रायभान विठोबा पाटील शिंदे यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे स्वैरी आपतिष्ट नातेवाईक दुःखांकित शिंदे पाटील परिवार आणि शिंदे पाटील परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री रायभान विठोबा पाटील शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतायत। मातोश्री गंगा भागीरथी लीलाबाई रायभान पाटील शिंदे, सौभाग्यवती निर्मला व श्री ज्ञानदेव रायभान पाटील शिंदे, सौभाग्यवती सविता व श्री राजेंद्र रायभान पाटील शिंदे,
सौभाग्यवती अलका व श्री संपतराव नामदेव पाटील निर्मळ, श्री गंगाधर भाऊसाहेब पाटील शिंदे, श्री संजय सोपान पाटील शिंदे, श्री रंगनाथ चांगदेव पाटील शिंदे, श्री रामनाथ चांगदेव पाटील शिंदे, श्री सूरज नामदेव पाटील शिंदे, चिरंजीव प्रमोद ज्ञानदेव पाटील शिंदे, श्री भाऊसाहेब विठोबा पाटील शिंदे, श्री सोपानराव विठोबा पाटील शिंदे, श्री नामदेव विठोबा पाटील शिंदे, सौभाग्यवती भागुबाई चांगदेव उंबरकर, सौभाग्यवती अनुसुया एकनाथ पवार, सौभाग्यवती जनाबाई लहानू निर्मळ, सौभाग्यवती मनीषा सौरभ शेळके, सौभाग्यवती रुचिता सुनील घोटेकर, चिरंजीव निलेश राजेंद्र शिंदे आणि समस्त शिंदे पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं आज स्वर्गीय पिताश्री रायभान विठोबा पाटील शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते। आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ते माझे जिवलग स्नेही आणि आपल्या शिंदे पाटील परिवाराचे जावई बापू, संगमनेर शहर आणि तालुक्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आमचे मेहुणे संदीपराव कुटे पाटील यांच्या आग्रहास्तव आजच्या सेवेचा योग आला। सेवेकरता उपस्थित श्री संदीपनी गुरुकुल श्री क्षेत्र घुलेवाडी संगमनेर, महाराष्ट्रामध्ये जेवढे हायटेक गुरुकुल आहेत त्यांच्यामध्ये अतिशय सर्वोत्कृष्ट गुरुकुल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते श्री संदीपनी गुरुकुल, या गुरुकुलातील सर्व विद्यार्थी मंडळी, त्यांचे मार्गदर्शक मृदंग महर्षी आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने ही विद्यार्थी मंडळी आमच्या संस्थेमध्ये अध्ययन करतात, गुरुकुलामध्ये अध्ययन करतात आणि या गुरुकुलातील सर्व गुणवंत विद्यार्थी आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय सुप्रसिद्ध कीर्तनकार यांनी अल्पावधीमध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतले। श्री हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र नवनाथजी महाराज गीते आबांना वंदन आहेत। महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय आणि ज्यांच्या गोड स्वभावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव झालेलं आहे, अल्पावधीमध्ये गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी गरुड झेप घेतली श्री हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज बनकर आमच्या गावचं भूषण आहेत, शुभम महाराजांना वंदन आहे। त्याचबरोबर आमच्या गावचं भूषण गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण करणजी महाराज वाघ, नितीनजी महाराज तांबे आणि संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, त्याचबरोबर मृदंगमणी अल्पावधीमध्ये ज्यांनी खूप गोड असा मृदंग तयार केला आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाने सुंदर मृदंगाचं अध्ययन करतात श्री हरिभक्तीपरायण मृदंगमणी राहुलजी महाराज तांबे, सुंदर साऊंड सिस्टीम ऑपरेटर आपल्याला सुद्धा मी धन्यवाद देतो। अतिशय चांगला साऊंड आहे, गावातलीच इतकं आपल्या गावची अतिशय चांगली साऊंड व्यवस्था आहे। काय नाव तुमचं? सत्यम दादा, सत्यम दादाला सुद्धा धन्यवाद आहेत, अतिशय चांगला साऊंड त्यांनी आपल्याला दिलेला आहे, मंडप छान आहे। आमच्या गुरुस्पर्श यूट्यूब चॅनलचे सर्व उमेश दादा भुसारी पाटील आपल्याला सुद्धा धन्यवाद आहेत आणि वंदन करतो। आपण बहुसंख्येनं उपस्थित असणारी सर्व पाहुणे मंडळी, समस्त शिंदे पाटील परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण अंतःकरणपूर्वक सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती शिंदे परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो। आणि आमचे जीवलग स्नेही माझ्यावर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व श्री क्षेत्र बाबळेश्वर भजनी मंडळाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी काका म्हस्के काकांना सुद्धा वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी
पुण्यस्मरण आहे. दादांचं जीवन आपण डोळ्याने पाहिलं. आयुष्यभर ज्यांनी प्रचंड कष्ट घेतले, मेहनत केली आणि या समस्त शिंदे परिवाराला घडवलं. या परिवाराकरता ज्यांनी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला आणि म्हणून स्वर्गीय रायभन दादांच्या आयुष्यभराचा जो त्याग आहे, त्या त्यागाचा आणि समर्पणाचा सोहळा म्हणजेच पुण्यस्मरण असते. वडीलधाऱ्यांनी आमच्यावरती जे उपकार केलेले आहेत, त्यांच्या उपकारांचं एक ना एक दिवस आम्ही स्मरण करणं, किंबहुना त्यांच्या स्मरणात राहणं म्हणजेच पुण्यस्मरण. आई वडील, आजी आजोबा घरातील दैवत असतात. म्हणून वेदानं मस्के काका पहिल्या पूजेचा मान दिला मातृदेवो भव, आणि दुसऱ्या पूजेचा मान दिला पितृदेवो भव, तिसऱ्या पूजेचा मान दिला आचार्य देवो भव, आणि चौथ्या पूजेचा मान दिला अतिथी देवो भव. ही 4 दैवत आमच्याकरता प्रमुख आहेत. या 4 देवांची जर उपासना आणि सेवा घडली तर आपल्याला मंदिरापर्यंत जायची गरज नाही, तर भगवान परमात्मा आपली सेवा बघण्याकरता आपल्याला स्वतःहून दर्शन देतात. नलगती साया भगवंतापर्यंत घेऊन जाते आणि भगवंताला आमच्यापर्यंत घेऊन येते. म्हणून या समस्त शिंदे परिवारानं अतिशय सुंदर नियोजन केलं. भव्य दिव्य मंडप, कीर्तन व्यवस्था आणि त्यानंतर भोजन व्यवस्था. अगोदर पिंडदान झालं, कीर्तनामध्ये ज्ञानदान होईल आणि कीर्तन आटोपलं की नंतर अन्नदान होईल. हे गोड असं नियोजन आपल्या वडीलधाऱ्यांच्या समारोपाकरता करणं म्हणजे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणं आहे. आज वडीलधाऱ्यांचं अंतःकरण म्हणत असेल, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या भरा. या समारोपाकरता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा गोड असा चिंतनी अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला. कलियुगामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज एक प्रज्ञावंत संत आहेत की जे तुमच्या माझ्याकरता अवतरित झालेत. संतांचं जी येणं आहे ते वैयक्तिक स्वतः करता नसते, तर संतांचं जी येणं असते ते जगाच्या कल्याणाकरता येत असतात. अवतार तुम्हा
संतांचं जे इन आहे ते तुमच्या आमच्या करता असतात. वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे संत महापुरुष तुमच्या आमच्या करता आलेत. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा संतांचं वर्णन करतात, किंबहुना अर्जुनाला संतांकडे जाण्याचा उपदेश करतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः. अंतःकरणातील भेद दूर होण्याकरता, अंतःकरणातील अज्ञान दूर होण्याकरता, आमच्या जीवनामध्ये समाधान मिळवण्याकरता आम्हाला संतांकडे जावं लागेल. ते ज्ञान पैगावर जरी मनी आधी आवे तरी संताया भजावे सर्वस्वी. आमच्या अंतःकरणातील भेद दूर होण्याकरता आम्हाला संतांपर्यंत जावं लागेल. संतांची दृष्टी खूप मोठी आहे आणि तुमची माझी नजर खूप छोटी आहे. एका गावामध्ये एक ग्रस्त होता. मस्के काका तो गावाला त्रास द्यायचा. जो भेटेल त्याच्याबरोबर कधी सरळ बोलला नाही. सरळ बोलणं वेगळं आणि वाकडं बोलणं वेगळं. सहज जरी म्हटलं ना बरी का तब्येत, तरी ते उत्तर देणार मला काय रोग उठला का. सहज जरी बोललं तरी त्याला सगळेच कंटाळलेत. घरचेही म्हणायला लागलेत घरच्यांबरोबरही व्यवस्थित नाही, भावकीतही व्यवस्थित नाही. इतका वाईट वागला. भावकीतल्या मंडळींनी माफ केल्या चुका. शेवटी मरणाच्या दारात टेकला. भेटायला येणाऱ्यांजवळ रडायचं जोर जोरात, माझ्याकडून चुका झाल्या मला माफ करा, माझ्याकडून चुका झाल्या मला माफ करा. अरे मी तुम्हाला खूप त्रास दिला, मला माफ करा. माफी मागायचा. भावकी काय भेटायला येई नसते. त्यांनी भावकीतल्या मंडळींनी निरोप दिला. अरे माझे सगळे भावकीतल्या माणसांना सांगा माझं तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे महत्वाचं. ती 4-2 माणसं म्हणे भावकीतले, ते म्हणे ए जायचंच नाही आपलं ठरलेलं आहे, नाही भेटायचंच नाही त्याला, आता लय त्रास दिले ते, नाही जायचं आपल्याला भेटायला. पण 1-2 माणसं समजूतदार असतात भावकीमध्ये. ते म्हणे जाऊ द्या, शेवटचे दिवस आहेत, काय परत तो भेटणार नाही आपल्याला, शेवटचं काय म्हणणं आहे ऐकून तरी बोलायचं आहे त्याला जरा महत्वाचं. आली सगळी भाऊबंद आली भेटायला. रडायला लागलं. सगळ्यांना पाहिलं, जे रडला. भावकीतले माणसं म्हणे अरे याला पश्चाताप झाला रे. रडल्यावर म्हणे मी इतकं वाईट वागलो ना की मला त्याचा पश्चाताप होतो, मला त्याचं प्रायचित्त भोगायचं. आता कसं? भावकीतल्या मंडळींना तो म्हणे मी गेल्यावर एक करा, आता मला तिरडीवर नाही न्यायचं. मग म्हणजे मला आहे ना डायरेक्ट हातपाय पक्के बांधायचे आणि ट्रॅक्टरने उडीत न्यायचं म्हणे मला, ट्रॅक्टरने स्मशानभूमीपर्यंत. मी तेवढं वाईटच वागलेलो आहे तुमच्याबरोबर, मला त्याचं प्रायचित्त बघायचं. गेला बिचारा. भावकी म्हणे नका आता बांबू नका पाहून, सरमाडं नका पाहून, गुलाल नका पाहून, सुतळी नका पाहून, पांढरं कापड नका पाहून, घागर नका पाहून, मुरमुरे नका पाहून, काहीच पाहू नका. मग आणा चरड बांधलं ट्रॅक्टर, चालले व सगळं गाव पाहायला. तेवढ्यात डिपार्टमेंटची गाडी चालली होती. डिपार्टमेंटच्या साहेबांनी पाहिलं, रे कोणला उडीत चालली ट्रॅक्टरने, माणूस बांधलाय. थांबवलं साहेबांनी. कोणाला घेऊन चालले? त्याची जी इच्छा होती आम्हाला स्मशान. अशी कोणाची इच्छा नसती म्हणे प्रेताची विटंबना करता का रे. टाकामध्ये 6 महिने काही जामीन नाही आणला आता. आत गेल्यावर मग ती एकमेकांशी बोलायला लागली, भाऊ
अरे हो होता तर वर त्रास आणि जाताना 6 महिने टाकून गेला तुमची आमची नजर खूप छोटी आहे. संतांनी त्रास देणाराचं सुद्धा कल्याण होवो. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर निरती वाढो भूता परस्परे पडो माझे ज्ञानदाता म्हणतात अरे त्रास देणाराचं सुद्धा कल्याण होऊ देत. नुसते त्रास देणारे नाही तर या विश्वामध्ये जेवढे जीव मात्र जन्माला आले असतील ना त्या सगळ्यांचं कल्याण होऊ देत. अवघाची संसार Zari